भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा सोयाबीन अकोल्याला आणि हळद वाशिमला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये गोरेगाव येथे काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात करण्यात आला आहे। कलकत्त्याच्या महालाची चर्चा सर्वत्र आपण ऐकली असेल, पण आता हिंगोलीतल्या महालाची चर्चा जोरात सुरू असल्याचा आरोप देखील काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केले। तानाजीनं शेतात कोणतं सोयाबीन काढलं त्यातून हा महल बांधला असं म्हणत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर कशी टीका टिप्पणी गोरेगावकर यांनी केली आहे पहा। लोकसभेमध्ये निश्चितपणे त्याची जागा दाखवून दिली आम्ही नाही। अशा या भूलथापाच्या सरकारच्या पाठीमागे आम्ही राहणार नाही। या खोकेवाल्याच्या सरकारच्या पाठीमागे आपण राहणार नाही। या भ्रष्ट राजकारणी आहेत, त्या भ्रष्ट राजकारणाला या ठिकाणी पक्षामध्ये घेऊन स्वच्छ केलं जाते, अशाच्या पाठीमागे आम्ही राहणार नाही ते यांनी दाखवून दिलं। आता कोणतरी सांगताना काहीतरी सांगितलं बिल्डिंगचं काहीतरी युनिव्हर्सिटी मी आतापर्यंत महिलाचं ज्या ठिकाणी महल बांधलेले तो महल बांधलेलं शहर कोणते माहिती का तुम्हाला? कलकत्ता। आणि कलकत्त्यानंतर जास्त महल कुठे झाला असं आपल्या हिंगोली गंजी देखील भांडायला जाऊ तुझ्या डॅडी जमीन किती आहे? 100 एकर। म्हणजे डॅडी करता काय तुम्ही? काय ते म्हणजे कानाची दहा आहे तर एवढं तुमचं पीक काढायला आणि एवढं मोठं महल बांधलंय आणि तुम्ही इतके वर्ष झाली शेती करता, तुम्ही महल कमी नाही बांधव? तुम्ही शेतात उत्पन्नच काढत ना मला माहित नाही ते कोणतं सोयाबीन काढते कोणतं हायवेला काढते सोयाबीन कोणतं आता मुलं सगळ्यांना सगळं माहिती म्हणून जास्त बोलू का सगळ्यांना मला वाटते इथलं वासे आता जेवायचं सुरू होतं। इतक्या पाण्यामध्ये सचिन भाऊ रॅपनवरची इतक्या पाण्यामध्ये मला वाटलं लोक येतात का नाहीये हे सुद्धा मला या ठिकाणी सगळं याच्यावर आपल्याला संघर्ष करून पुढे जायचं की नाही नासो का नसो आहेत का नाही तयार सगळे? कोणतरी सांगितलं आपल्या भाषणामध्ये भाऊ पाटील तुम्हाला काँग्रेसचं जर तिकीट मिळालं नाही तर तुम्ही या ठिकाणी अपक्ष राहणार का? मला भास्कर